हॅलो गाईज, सकाळची सगळ्यांना गुड मॉर्निंग. तसं आजच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत तुमचं आलं. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला कांदा कापी होणार नाही का. कांदा कापा म्हणजे लय काम आहे आपल्याला. विषय नाथफळांचे जळगाव थोडं आहे. मम्मी पप्पा पूजा कांदे कापू राहिले. जस्ट आलं आहे गॅस टाकी भरून. आता जेवण बिवण करू, फोटो पा करू नाही का, आणि मग कामाला येऊ आपल्या लाईन येऊ. चला मग जेवायला, आणि तुम्ही पण या जेवायला. गाईज कांदे कापायला आपण सुरुवात केली आहे, आणि तुम्ही पण येऊन जावा असं मला पण वाटतंय. कारण की ना लय कांदे कापायची भयंकर. तुम्ही आली म्हणजे आहे ना आपल्याला डायरेक्ट नाथफळ जळगाव धुळावून जाईल. तुम्ही लवकर या, लवकर कांदे कापायला. तर मला नाही वतोड काय नाही राहिले कांदे. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? जायला दम झाला कांदे कापू कापू, पण काही कांदे व्हाय ना. मग तुम्ही काही द्यायचं लवकर सांगा कमेंटमध्ये मला नाही का. म्हणजे तुम्हाला मी लवकर घ्यायला येतो. तुम्ही येता अशी लगेच घ्यायला येऊ. कोणाला कामाने लवकर सांगा, म्हणजे लवकर घ्यायला येईल. डायरेक्ट नाथफळा करून टाकू आपण. एवढे पण कांदे कापायला आले. कांदे कापायचं काय अवघड नाही. मी जसं कापतोच तुम्हाला कापावं लागेल. लवकर या, लवकर या, लवकर या. काही तुम्हाला कांदा घ्यायचा खायला. जरा खा 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 जरा खाऊन घ्या जरा. काही कांदा खा, लवकर खा. क्या ही करे पब्लिक, काम तो करना ही पड़ता है. मी ना सारं करते, व्हिडिओ बघते, पण मग एक काम नाही करतो. तुम्ही पहिले ना सबस्क्राइब करा. मेन गोष्ट म्हणजे सब्सक्राइब जल्दी करो गाइस, जल्दी जल्दी जाके पहले सब्सक्राइब करो, बाद में तुम आगे का काम करो. नाही का पब्लिक आवाज जास्त बोलता येत नाही, पण मग बोलून पाहा नाही का. कोणची ती भाषा म्हणजे हिंदी भाषा. हिंदीमधून एवढं काही आपल्याला बोलणं जमत नाही, पण मग तुम्ही सांगा बोलत राहा. काय करता ओ सही के गलत बताओ, जल्दी बताओ हमको, कमेंट बताओ. पब्लिक तुम्ही ना पहिले ना शेअर आणि कमेंट करा, आणि मग पुढे व्हिडिओ बघा. कारण की एवढी मजा नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये ना. पुढं डायरेक्ट नाथफळ होणार आहे. पोट वाचलं आई शपथ. काहीच पोट वाचलं आई शपथ. लय वाचलं म्हणजे लय वाचलं. बेमास या टाइम पाहिजे नाही. सांगत टाइम पाहिलं जास्त होतं. गाईज झालं इथला फायनली गंज. तुम्हाला दाखवतो मी इथला गंज फायनली झालं आहे कापायचं माझं नाही का. चला लगेच दाखवतो तुम्हाला. तुमचा भाई हे बघा, हे फायनल झालं आहे. चांगलं कॅरेटच बरं. एक गोल्टी थोडी निघाली का कांद्यामध्ये. इकडे गोल्टी काढली मी या टप्प्यात, पण कॅरेटामध्ये पण खराब एवढीच निघाली जवळपास. चला आता दुसऱ्या गांजावर जाऊया आणि कापूया. कारण की ना आपल्याला भरपूर कापायचं आहे, पण तुम्हाला थोडं थोडं दाखवूया. कारण की जास्त दाखवून पण मजा नाही, म्हणजे लय लांब मोठा ब्लॉग होऊन जाईल हा. तुम्हाला पण पाण्यात कटाळ नाही आला पाहिजे नाही का पाहिला. चला मग जाऊया. त्या वावरामधून आपण आलो या वावरामध्ये, म्हणजे तिकडून त्या बॉन्जेपासून कापीत इथवर आलो आहे. आता परत तिकडं कापीत वर जायचं तिकडं. म्हणजे जवळपास आहेच 10 कॅरेट आहे तिथं, 10-20 कॅरेट तेवढं कापून, आणि लगेच मायात जायचं. मायात पण कॅरेट भरायची. आणि हा गुल्या पण आमचं डुक्कर आहे. हा डुक्कर आमचं मागं चिटकू मागं गुल्या भाऊ आमचं गुल्या भाऊ. अरे दादा
ते कोणाचं पोटी आहे आमचं वाल नकटं नकटं बपट बा त्या दोघी त्या तिकडं जायला गावताडत पडेल त्या वेळा असतील त्या इबा कशी पाहते ती बुरकी ती एक तिडच तिकडं असेल तिच्याकडे जायला तिने सुटा द्या माग. चला मग पटापटा कापून घेऊन या कारण की ना टाईम पण भरपूर झाला आहे. एवढं कापून जायचं मळ्यात भरायला. एवढं कापणं तर होणार नाही पण जेवढं होईल तेवढं कापूया नाही का. हा आपली ही आपले हात ही कांदे कापायची काचा जाऊन त्याची कॅरेटामध्ये. आणि काहीची मेन गोष्ट इडून कॅरेट तिकडं व्हायची घराकडं डायरेक्ट. या इकडं आहे पोळ ती या इकडं पोळ आहे. या पोळीवर जायचं घेऊन काही करे नाही क्या. चला मग ए बधीर वचकावलं मला गाईज दिदीनं वचकावलं मला किडूक. ते एकदम किडकासारखं दिसत हे बस आणून ठेवलं आणि ते किडकावाने दिसतं गाईज. का वाचकणार नाही मी काही वाचकणार नाही मी. दिसतानाच खूप विचित्र दिसत ते कळत नाही. ब्लर होऊ राहिलं ब्लर तरी ब्लर होऊ राहिलं गाईज. काय झालं याला ब्लर होते ब्लर. हात पण ब्लर होतोय क्लिअर दिसतच नाही. ब्लर का होते ब्लर गाईज ब्लर का होते हेच कळत नाही. हां आता नाही होतं ब्लर. या बाई कधी दिसत बा किडकावाने असं आणून ठेवलं मी पाहिलं ना वचकलो ना. आता नाही होत गाईज ब्लर. मग का ब्लर होत होतं काय माहिती. हाँ म्याव म्याव करती हटते. इसको इसने मेरे को डरा इसको काटना पड़ेगा. चला गाईज मग कांदे कापून घेऊया आणि मग भेटूया तुम्हाला नाही का. पोळ मारली अशी तिकून वाहून आणून टाकले कॅरेट आता कारण की मळ्यात पण जायचं नाही का. आता मळ्यात जाऊया ट्रॅक्टर भरायला तिथे गेलं तुम्हाला दाखवूया नाही का. चला मग आजच्या ब्लॉकमध्ये एकदम भयंकर गोष्टी होणार होत्या पण त्या गोष्टी काही गोष्टीमुळे थांबून गेल्या नाही का. चला मग आता जाऊया आणि मग तुम्हाला भेटूया. मग चालू पाहिला आता हा रे बा हा चालू बाबा आता मग चालवलं होतं मी आता डबरीसाठी आहे हा पाण्यासाठी. टाक 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 कसं काय ट्रॅक्टर काही कुठून ट्रॅक्टर लावायचा उलटी तिकडं. गाईज लावलेलं आहे आता इथं आपण ट्रॅक्टर आणि आता एवढी पळवायची आपल्याला नातकळण जळगाव धुळा. चला मग बोरपटे पडे गाईज आम्ही आलो या पोळीवर. तिकडं थोडं होतं ते भरलं 10-12 कॅरेट आणि आता पब्लिक इकडे भरू राहिली. एवढा ट्राली भरायचं आहे. चला पाटापाटा. दिदीचं पाहिलं किती भरीत आणलं दिदीनं मावाला तुझे की एवढं काय खरं नाही. दिदी मग पुढं आहे मी दिदीच्या मागं राहिलो. आणि हा रे पा याची काय बडबड चालली वर कर रे तोंड. हा रे वर तोंड कर रे काय बडबड चालली काय लावून घेतली काळं काळं. ठीक बाय ए वांढरा गाई. चला मग कांदे भरून घेऊया. असे भरायचे असे भरायचे. हात व्हायला कसे होते गाई कांदे भरून काही करे. हे हऱ्याचं काय चालू काय माहिती इकडं उकळायचं काम मुंद्रावानी. इकडं बाय रे हाय कर असं हाय कर हाय नीट हाय कर नीट पायवर कर हाय मन गाईज सब्सक्राइब करो नीट मन सब्सक्राइब करो
येडं आहे अरे, चला मग भरून घेऊया मग बोलूया. काही झालोय आपण झाकायला जवळपास इकडची निमी झाकली, मग छोटी आहे पण मग निमी झाकली. तिकडचे तोंड झाकायचं, इकडं गोलटी झाकायची बस. मग चला मग आजचा ब्लॉग इथे एंड करूया. ब्लॉग कसा आवडला नक्की कमेंट सांगून जा आणि 4 मित्रांना नक्की शेअर करा. आणि तुम्ही कोणत्या कोणत्या गावामधून ब्लॉग बघताय कंटिन्यू कमेंट करीत जा नाही का, म्हणजे मला बरं वाटेल, मला कळेल आपला ब्लॉग कुठं कुठं जातो नाही का. चला मग नक्की कमेंट करून सांगा कुठून कुठून बघता.